समोरच आहे गिरगाव चौपाटी आणि हा आहे विल्सन कॉलेज, मुंबईतील प्रसिद्ध असं विल्सन कॉलेज. आता या सिग्नल बाबू, या पुढे सिग्नल आहे ना, तिकडले लेप मारूया आपण. सारवी आता मी तुला उचलून घेणार हा, कारण काय येते रोडवर गाडी येते. सिग्नल लागलेला कोण गाडी बघ. हा, सिग्नल लागलाय, सिग्नल लागलाय. चौपाटी बघा, समोर आहे चौपाटी. कुठे चौपाटी बाबू? किती वर्षांनी आली ती तू? 5 वर्षांनी. 3-3.5 वर्षाची स्वतः आहे आणि बोलते 5 वर्षांनी आलोय. शौर्य तू किती वर्षांनी आला? 3. हा, शौर्य तेव्हा 5 वर्षाचा होता, आता 8.5 वर्षाचा आहे. हा चालेल. बापरे. हा वा, दुपारचे वाजलेत किती वाजले? 3:45 वाजलेले. आणि गिरगाव चौपाटी फुल सुमसा शुकशुकट आहे. आणि एक अर्ध्या तासानंतर इकडे भरपूर फॅमिली लोक येणार आहेत. हाय सब आहे बघा. हे असे लगेच आपण एंट्री केली की नाही, लोक लगेच ते सगळे घेऊन येतात. लहान मुलांना खेळणी खेळायची असतात ना सगळे, त्या सगळ्या घेऊन येतात. सूर्य बघा आणि ढग बघा, तुम्ही पाहू शकता कसे खुललेले आहेत, एकदम कापसासारखे, बर्फासारखे आहेत. मी गेलो तर तिकडचं व्हिडिओ बनवलेला आहे, बघा समोर पाहू शकतो तुम्ही. तो सेल्फी पॉईंट आहे, तिकडे मी एक व्हिडिओ बनवला होता. छान. सारवी मजा आली? वा, सारवी तर मजाच करणार आज फुल. काय करणार आहे? हां, मुलं बघा छानपैकी ते फुटबॉल खेळत आहेत. पण ऊन असं चटका नाही देत आहे, थंड वाटतं एकदम. सारवी पाऊस पडलेला मगाशी. सारवी हे आलेलं नाही खेळायचं, थोडं पुढे जाय बाबू, खाली माती जास्त आहे. भरती आहे. दुपारचे 3:45 वाजलेले आणि तुम्ही पाहू शकता. हा, लांबून कळत नव्हतं पब्लिक आहे की नाही. जसं जसं आपण समुद्र जवळ जातो किनाऱ्याच्या, तसे तसे आपल्याला इथे पब्लिक दिसत आहे. गेल्या वर्षी विसर्जनला आलो होतो मी गणपतीच्या, तेव्हा त्याच्यानंतर इकडे आलो, म्हणजे 1 वर्षानंतर मी इकडे आलेलो आहे. त्या साईडला जास्त पब्लिक आहे, कारण त्या साईडला सगळे शॉप्स असतात, दुकान असतात, खायचे दुकानं आहेत, म्हणजे खाऊ गल्लीसारखंच आहे तिथे, त्याच्यामुळे जास्त गर्दी तिथे असते. काय करायचं ते तू? सारीला लगेच खेळायचं पण आहे. सारी कबूतर बघ, हे बघ कबूतर आहे जो. सारे कबूतरला पकडायला आम्ही व्हिडिओ काढतो तुझे. आता जा शौर्य कबूतरला पकडून दाखव. शौर्य कबूतरला पकडून दाखव. जा ना बाबू. अरे शौर्य तू घाबरतो. गोल करून टाक, गोल हातामध्ये घे. बघा इथे मस्त आहे की चट्या असतात, 30 रुपये भाडं असतं. आणि चट्यावाला बघा पैसे कमवून दमलेला आहे आणि त्याला झोपला आहे. आणि लोक त्यांच्या चट्या घेऊन बिंदास बसण्यासाठी, आसनं ग्रहण करण्यासाठी घेत आहेत. वा, इथे मस्त आहे की डॉगी पण झोपला आहे. डॉगेश भाई, हो डॉगेश भाई झोपलेला आहे, त्याला त्रास देव्या नको. तिकडे जायला अजून गर्दीमध्ये. हां, शौर्य आमचा स्पायडरमॅन बनला. हां, बघ ते बघू, तू पण बघ. आहे मग किती शौर्य. सारवी काय विचार करते? कसला विचार करते? पाण्यात जायचं. तू तर एकदा आली तेव्हा घाबरत होती पाण्यामध्ये. नाही जायचे मला. गंदू पाणी आहे बाबा, आता चिखल आहे ना म्हणून. चला आता सारवी बापरे, दिदूची चप्पल काढायला सांगते तिथं. चट्यावाला उठा. त्याला पण तुम्हाला चटई नको आहे का? आपण त्याची चटई घेतली तर चट्यावाला उठला. 1 मिनिट बाबू.
छान शांतपणे जरा निवांत बसा तुम्ही लोक. पाणी प्यायचं तर पाणी पिऊन घ्या. मी जरा पुढे जातो, बघूया पाणी कसं जरा बघूया आपण. भरती असते तेव्हा जरा पाणी गढूळ असतं, कारण का ते पूर्ण जी लाट असते ना ते सगळं जे खालचा जो गाळ असते ना ते जोरात खेचून किनाऱ्याजवळ घेऊन येते, त्याच्यामुळे जरा ते पाणी गढूळ गढूळ वाटतं. छान त्या साईडला भरपूर लोक तुम्ही पाहू शकता ना. आणि तिकडे ते स्टेशन आहे जे अंडरग्राऊंड आहे, तुम्ही पाहू शकता. वा काय नजारा आहे बघा. नरीमन पॉईंट जो नेकलेस असतो तुम्हाला इथे पाहायला मिळते बघा. एअर इंडिया आहे, LIC आहे. छान नौका बघा, छोट्या छोट्या बोटी आहेत किनाऱ्यावर लावलेण्यात आलेले आहेत. आणि त्या साईडला वाळकेश्वर आहे. छान आमचं शिरोडकर परिवार काय करते बघूया. वा काहीतरी खेळणी. हा अच्छा, सार्वे आणि शौर्य बोलत होते गिरगाव चोपडे त्यांना खेळणी खेळायचे मातीबरोबर. ते खेळणी घेऊन आलेले बघा, घरातनंच त्यांना घेऊन आले, त्याच्यामुळे आम्हाला इकडे विकत घेण्याची गरज नाही आहे. काय काय घेऊन आली दिदू? दिदू काय काय घेऊन आली? हा थोडंसं असं बस ना गं, माती उडणारच ना, बारीक बारीक माती आहे ना ती सुकलेली वरची, ती डोळ्यामध्ये उडणारच. असं अशी फिर मम्मा, अशी फिर ना. हां अशी फिर. हां शौर्य तुम्ही दोघं असे बसा ना, हे बा असे. त्या साईडला जा तू शौर्य. शौर्य असंच तिकडे जा ना बाबा, थोडंसं तिकडे जा म्हणलं, तिकडे फिर ना, तिकडे जा. सारे अशी फिर बाबू, आता माती डोळ्यामध्ये. सारे बाबा घातलेलं. शौर्य शौर्य सारे बरोबर खेळेल ना बाबा, एकट्याच खेळतोयस तू. मी तुला बघ. हां सारे तो गॉगल बिगल लावून मस्तपैकी बसली. बायकोच्या डोळ्यात माती उडते. आमच्या डॉगेज बाय झोपलेल्या मस्त. बनवलंय सारे काय बघू काय बनवलंस? हे पायरी कापतात का केक? शौर्याचा केक बघू. चटईचं आपण जे घेतो त्याचं 30 रुपये भाडं आहे. अनलिमिटेड भाडं आहे. जितक्या वेळ तुम्हाला इथं बसायचं असेल चौपाटीला तितक्या वेळ तुम्ही ते चटई घेऊ शकता. फक्त 30 रुपये भाडं आहे. तुम्ही पाहू शकता. लोक म्हणतात रोजगार नाही, पण दादर चौक गिरगाव चौकात तुम्ही पाहू शकता परप्रांती आहे. आणि तुम्ही पाहू शकता जवळपास त्याच्याकडे 50 ते 100 अशा चटई आहेत. आणि जितके लोक इथे येतात ते त्याच्याकडे चटई घेतात, तर तो 30 रुपये भाडा घेतो. आणि दुसरं जवळपास त्याच्याकडे मला असं वाटत नाही आहे 1000-1500 रुपये तो कमवत असेल. पण म्हणतो मराठी माणसाचे, मराठी माणूस का नाही करू शकतो तो या गिरगाव चोपडी देऊन चटई परत अजून कोणते व्यवसाय काय नाही करू शकत. आता याच्यानंतर मी परत तुम्हाला पुढे पण घेऊन जाऊ शकतो. लोक म्हणतील परत हा विषय तुम्ही दादा ह्याच्यात काय घेता, पण बरेच लोक असे असतात ते मला बोलत असतात दादा तुम्ही जास्त करून जे परप्रांतीय त्या लोकांच्या दुकानाचे व्हिडिओ का बनवता, त्यांच्यात तुम्ही हिंदीशी का बोलता. मला पण असं वाटतं की आपले पण मराठी लोक व्यावसायिक आहेत, त्यांचे व्हिडिओ बनवावे, पण आहेत कुठे लोक. म्हणजे कधी कधी वाटतं की यार सगळं आपण त्या लोकांचेच प्रमोशन करूया, त्या लोकांचाच व्यवसाय आहे, आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवूया, ब्लॉगच्या माध्यमातून. पण मला मिळतच नाही. मराठी लोक मिळतात, क्वचित मिळतात, तर त्यांच्या व्हिडिओ मी आवर्जून बनवत असतो. आणि त्याच्याकडून मी कुठल्याही पेड प्रमोशनचे पैसे घेत नसतो. मी फ्री ऑफ कॉस्ट बनवत असतो. असं पण तुमच्या जर पैकी कोणी व्यावसायिक आहे त्यांचे व्हिडिओ बनवायचे असेल तर मला बिंदास तुम्ही मेल करा. माझा ईमेल ID आणि माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. प्लस तुमचे कोण मित्र आहेत, नातेवाईक आहेत किंवा तुमचे कोणी ओळखीचे आहेत, त्यांचा पण व्हिडिओ बनवायचा असेल जे मराठी व्यावसायिक आहेत, त्याचं प्रमोशन करायचं असेल व्यवसायाचं, तर बिंदास मला सांगा. मी फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ बनवेन. पण ते मुंबईमधले असेल, मुंबईच्या बाहेरचे नाही.
कारण मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी परत आपल्याला जो खर्च लागत असतो गाडी भाड्याचा, कळलं का तुम्हाला, असा विषय असतो. त्याच्यामुळे कसं आहे, जवळच्या असं मुंबईमध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एवढे भरू शकतो. आम्ही लोक जेव्हा आम्ही लोक रिलेशनमध्ये असायचो ना, तर कधी आम्ही लोक त्या गिरगाव चौकडे कधी आलो होतो आपण, कधी नाही आलो. हां, नंदन पॉईंट साईडला आम्ही लोक गेलो होतो, पण गिरगाव चौकडे कधी आलो नाही. पण मुलांना खेळायचं असतं आणि सार्वे आणि शौर्य आणि आम्ही कधी पण म्हटलं ना की चला आपण कुठे बाहेर फिरायला जाऊया, कुठे जाऊया, तर त्यांचा फेवरेट स्पॉट हाच आहे. 2-3 वेळा आम्ही घेऊन आलो आहे. बघा शौर्य बघा, कधी म्हटलं की कुठे जाऊया बाहेर फिरायला, तर पण त्यांना गिरगाव चौपाटी. काय त्यांना एवढी मजा येते माहिती नाही मला. मी लहानपणी यायची ना. हां, ही लहानपणी मम्मीबरोबर भरपूर यायची इकडे, त्याच्यामुळे ती आमची जी 2 मुलं जन्मली आहेत ना, ती मम्मीवरच गेलीत, त्याच्यामुळे कनेक्शन आहे त्यांचं, म्हणून ते लोक सारखं गिरगाव चौपाटीला येतात. आता जरा सूर्य बघा ढगाच्या मागे गेलेला आहे, त्याच्यामुळे व्ह्यू बघा कसा आलेला आहे बघा, किती छान व्ह्यू वाटत आहे बघा ना. पक्षी उडत आहेत आणि शौर्यने काहीतरी बनवलं आहे. शौर्य काय बनवलं आहे, काय तोडलं शौर्य? सार्वी काय दाखवू, काय दाखवू? नाही रे, पाणी नाही चाहिए बाई. काय दाखवू दे तू? काय झालं सार्वी, काय दाखवू सांग? हां, वा पाडी बघा ना, समोरच चौपाटी आहे आणि त्याच्या समोरच तुम्ही पाहू शकता किती छान अशी बिल्डिंग बघा काचेची. इथे जे राहणार आहे त्यांना व्ह्यू कसा मिळत असेल ना, पूर्ण काचेचं घर आहे. हां हां, सार्वीचा लहानपणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल, तेव्हा ती खाली पाय पण टेकवत नव्हती, एवढी घाबरत होते ती. आता बिंदास बायको केळ्याचे चिप्स दे थोडेसे. सार्वी बस झाला बाळा, लय लांब लांब जाते. हां, वा काय नजारा आहे बघा मंडळी. हळूहळू आता एक फॅमिली येत आहे. बघा त्या साईडला मग खूप छान असं, ते काय म्हणतात त्याला माहिती नाही, ते काय बोलतात त्याला, जरा तुम्ही कमेंट सांगा मला, पण कधी मी ते पाहिले नाही, पण छान वाटतं ते पाहायला. बाहेरगावच्या देशामध्ये भरपूर असतात, पण आता इकडे जेव्हापासून हे सगळं विकासाची कामं जी होत आहेत आजूबाजूला, त्यापासून हे पाण्यात येत आहे. भरपूर प्रकारचे इथे आता फॅसिलिटी लोकांना अवेलेबल करण्यात आलेली आहे. काय काय कपल लोकच पण आहेत आणि फोटोशूट चाललेले आहेत, काय काय रील स्टार पण आहेत बघा, तुम्ही पाहू शकता. ते लोक फोटोशूट करतात, रील बनवत आहेत. इथे पण छान अशी गोंडस मुलं आहेत बघा, छोटंसं काहीतरी किल्ल्यासारखं टाईप बनवत आहेत. सार्वी जास्त लांब नको जाऊ बाबू. पाऊस आला आहे बघा, तुम्ही पाहू शकता. सार्वी पाऊस आला, आता भिजायचं नाही? भिजा सार्वी बोलते पाऊस आला भिजायचं नाही. शौर्यला तर मजाच आहे, तुम्ही पाहू शकता. ढग भरले होते आणि पाऊस या सुरुवात झाली. आम्ही इथे बसलो होतो, तर चटई आम्ही तिथे दिलेली आहे वलीवर म्हणून. हां, थोडा पुढे जाऊया आपण. तेव्हा मुलं सायकलिंग करत आहेत पाण्यामध्ये. पाऊस नाही आहे गल्लू, ते हे पडते फक्त हवेने येतो. आता पुढे पुढे चाललेत ना ढग, नंतर कमी होणार. थोडं आपण पुढे जाऊया. सारू या, पाऊस गेला. हां या सारी मजा येते तुला. सारू तुझ्या डोक्यात कोणी माती घातली? कल्लू आहे बघ. नाही कल्लू एवढी हवेली नाही उडत. अरे उडते, ते दोघे मस्ती करत होते. सौर्य नाव फेकली, तू फेकली की नाही? दीदी तू उडवली ना माती. हा माझ्या पाठी उभी राहा, माझ्या पाठी उभी राहा. इथे उभी राहा, इथे उभी राहा. हा आता पडते आहे पाऊस. कुठे गेली? हा इथे नौका तुम्ही पाहू शकता. भरपूर लोक आले होते, पण पाऊस आल्यामुळे लोक आडोशीला गेले तिकडे. बघा तुम्ही पाहू शकता. हे दोघांना तर काय पाऊस काहीच नाही ना. बघा खेळतात मस्त, त्यांना मजा आली. मजा आली. सेल्फी पण तुम्ही पाहू शकता मंडळी. पाऊस आता थांबलेला आहे. छान दीदीने मस्त बनवला. कोणासाठी बनवला बाबू? मम्मासाठी बनवला.
आणि मला माझ्यासाठी दिल बघा कशी बनवते बघ ना दिल ती. वा 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 बाबू, तू वा. कधी काय आला बाळा? शौर्य दिदू बनवते ना. हा शौर्यने बनवला. आणि मासाठी माझ्यासाठी हा. वा 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 वा. ए पुसायचे नाही. नाही पुसायचे बाबू. पाऊस आता थांबलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि प्लेन बघा तुम्हाला ढगाच्या मध्ये बागी बघा. चालू प्लेन बघ. हा आतमध्ये पूर्ण सापडलाय. काय सापडलं शौर्य? हा बाबू हे बघ जय जय बाप्पा देवी गणपती बाप्पा बघ. हा नवरात्र गणपती येऊन बघा 1-1.5 महिना होऊन गेलेला आहे तरी पण ते साचे असतात जे बनवलेले असतात ते तसेच अजून तुम्ही बघा पाहू शकता. किनाऱ्याजवळ आहे इथे बाबू. ही मुलं बघा इथे किती मस्त आनंद घेत आहेत. सायकलिंगवाली मुलं आहेत आणि सायकल घेऊन ते पाण्यात आलेले आहेत ते. चांगले पण आहे ना. हो हे गारगोटे बघा. कारवी बस आता बस. तेनु बस आहे गोई. हा बाबू जास्त पुढे नको जाऊ शौर्य. नाही बाबू नाही पाय वय बाबू नको पाणी हे वल्ले होणार. आणि मला परत चिपकणार. तू पहिलं हे सरळ कर हे नीट कर हे सगळं झटक. हे करणार तर जास्त चिपकणार. दीदीला विचार ना काय बनवलं. दीदीने किल्ला बनवला बघ छानपैकी. हे काय काय लावलं त्याच्यामध्ये काय काय बनवलं. या दीदीने काय बनवलं. दीदी काय बनवलं. काहीच नाही बनवलं. दीदीने काहीच नाही बनवलं. काहीतरी बनवलंय पण काहीतरी नाही बनवलंय. हा इथे पण छोटे किल्ले बनवले तुम्ही. पण मजा येते गिरगाव चौपाटीला. कुठं राहता तुम्ही. हा तारुक कुठे आलं. गावाला. बायको आणि शौर्य बघा मस्तपैकी खातात त्या स्नॅक्स. सार्वीकडे बघ. आता कुठे जायचं बायको. खायला गिरगाव चौपाटीला आपण आलो आणि इकडची पावभाजी किंवा पुलाव ही जर टेस्टच केलेली नाही तर गिरगाव चौपाटीची जी म्हणजे मजा असते ना ती तुम्ही मिस कराल. म्हणजे जर खेळून झाल्यानंतर मुलांबरोबर इथे बसले शांतता त्याच्यानंतर तिकडे खाऊगल्ली आहे छोटीशी. तिकडे पावभाजी आणि पुलाव खूप छान मिळतात आणि वेगवेगळे स्टॉल आहेत. सगळ्यांची टेस्ट अलग अलग असते. पण दरवेळी आम्ही ज्या स्टॉलवर जातो त्या स्टॉलवर परत जाणार आहे कारण तिकडची पावभाजी खूप छान असते आणि पुलाव पण छान असतं. तर तिकडे जाणार आहे. अजून कोणकोणते स्टॉल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. स्नॅक्समध्ये काय आहे त्याच्या व्यतिरिक्त थंड पेय काय ते पण आपण पाहून घेऊया नंतर. अजून वेळ आहे. 4:45 वाजलेत. अजून अर्धा तास तर आम्ही लोक आहे इकडे. त्यानंतर जाऊ आणि ते स्टॉल त्या साईडला आहेत कोपऱ्याला आहेत. मग आम्ही पाहू शकता. सर माझा हात पकड. हां शौर्य पकड हात. या शौर्य माझा गुड बॉय. बघ शौर्य गुड बॉय माझा. सारी गुडघ्याला असेल तर मामाचा हात पकडणार. ती सर्व त्या कोणी ते असं काय चित्र काढलेत ना त्या पुसण्याच्या याच्यामध्ये येते बघा. सर्व त्याच्याशिवाय येणार नाही ती. आम्ही चाललो बाय. हां चला. हां ये त्याला पप्पाच पाहिजे. तर बघ आता इकडनं आम्ही ज्या खाली बघ ज्या लोकेशनला आम्ही बसलो होतो तिकडनं 400-500 मीटर अंतर म्हणजे कोपऱ्याला एंडिंगला ते खाऊ गेली आहे. तर इकडनं तिथपर्यंत आम्ही चालत जाणार आहोत. बसून म्हणजे पायाला मुंगे आलेत तर म्हटलं थोडासा जाऊया चालत. भूक पण खूप लागलेली आहे आणि बघूया आता तिकडे स्पेशल डिश कोणत्या आहेत. स्पेशल तर पावभाजी आणि पुलावच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय ते आपण पाहूया. छान. सारी तुला चालायला मजा येते. पहिली नाही चालायची ना. हां आता चालायला शिकले. हे आपले गिरगाव चौपाटी.
काय हाल झालेत बघा गिरगाव चौपाटीचे. सारवी काय खाणार आहे तू खरं सांग. बाबू खाणार काय, गोळा नाही खाणार काय. चला आपण आता खाऊगली जवळ आलो नाही, खाण्याचे स्टॉल्स आहेत. पावभाजी मधला थोडा पाव दे. तू काय खाणार आहे. अजून काय डोसा. डोसा खाणार. शौर्य डोसा खाणार. शौर्य तुझं तोंड मग कसं झालं आहे मातीमध्ये खेळून. सारी आमची छान दिसते अजून नाही सारवी. इथे आल्यानंतर तुम्हाला असे स्टॉल्स पाहायला मिळणार. खाली बसायची व्यवस्था सुद्धा आहे. इकडे बघा असे पावभाजीचे स्टॉल लावलेले, लोक खाली बसलेले आहेत. आणि आपण आमचा आवडतं स्टॉल आहे इकडे, दररोज आम्ही इकडेच येतो. कधी आलो ना. हां सारवीला गोळा आहे. सारूसाठी हा बघा रेड गोळा. सारवी हे बघ चल मम्माकडे चल आपण तिकडे जाऊया. हे पैसे देतो असंच पकडा. कितना वा 60 रुपये. हा गोळा आपण कुठे बाहेर खाल्ला तर 10 ते 15 रुपयाचा असतो. पण गिरगाव चौपाटीला तुम्ही आला तर तुम्हाला या कोणत्या स्टॉलवर जावा तुम्हाला 50 आणि 60 रुपयालाच मिळणार. थांबा बघा तिकडे जाऊन घेऊया आपण. एक हात पकडून आहे एक दे दो. चल पप्पा हात पकड. पप्पाला हात पकड. याला पकड किशाला पकड. पप्पाला किशाला पकड. हां ये. गोळा हातात घेतला आहे. सारी मला पकडलेला आहे. मला पकड दिदू. मम्मा कुठे आहे. चला सारवीचा गोळा पडेला. त्या सारवीमुळे पावभाजीच्या अगोदर गोळा खायला पडतोय. ते बघा खूप छान अशी पावभाजी आलेली आहे. आणि किती रुपयाची प्लेट आहे मम्माई. 130 रुपये. खाली ठेव बाबू एवढं बनवते ना दे. अरे काय खाते. पाव. गिरगाव चौपाटी तुम्ही याल ना तर मुलांना खेळण्यासाठी बरं आहे. पण तुम्ही जर त्यांना खाण्यासाठी इकडे जर घेऊन याल ना तर सिस्टम लय चुकीची आहे. म्हणजे बसण्यासाठी अरेंजमेंट नाही आहे. ते खाली बसा कसाही बसा. कसे जेवण अंगाच्या वरून घेऊन येतात. कधी कधी तर असं वाटतं की पावभाजी अंगावर पाडायची. म्हणजे असं उलट्या सुलट्या एकदम ते म्हणजे मॅनेजमेंटच नाही यांच्याकडे. तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे बघा. तुम्ही एका दुकानात तुम्ही जर बघाल ना बसायची पण अरेंजमेंट नाही आहे. सीट नाही आहे काही नाही आहे. भले खाली बसून जावं लागतं पण चुकीचं आहे सगळं. ते सगळं कपडेसुद्धा घाण होतात. काय झालं. चला मग आता कुठे जायचं बाबू. आता घरी जाणार. मजा आली गिरगाव चौपाटीला. काय काय केलं तू. खेळली अजून मस्ती केली. अजून काय केलं बाबू. धावली. पप्पा बरोबर खेळली. दादा बरोबर. मम्मा तर जास्त एन्जॉय नाही करत ना मम्मा बाबू. हा सॉफ्टी पण छान होती. शौर्याने सॉफ्टी खाल्ली. पण तू सॉफ्टी नाही खाल्ली. आईस्क्रीम नाही खाल्लं. गोळा मागवला. गोळा पण थोडासा खाल्ला ठेवून दिला. डोसा नाही पावभाजी काहीच नाही खाल्लं. कधी मोठी होणार मग बाबू तू. खायचं आता चटरपटर खाते चकली. तर चला मंडळी खूप छान वाटलं. पण सॅटर्डे संडे येऊ नका भरपूर गर्दी असते. आलं तर जरा लवकर दुपारी 2-2:30 वाजता 3 वाजेपर्यंत. संध्याकाळी खूप गर्दी भेटणार तुम्हाला. बसायला जागा नसते आणि एन्जॉय करायला तुम्हाला मिळणार नाही. खूप छान आता आजचा व्लॉग. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.